ज्याची सर्वांना आतुरतेने वाट पाहत होते तो विषय म्हणजे आता पोवाड्याचा. आणि पोवाडा म्हणजे कसा की जन्म देणारा मुलगा आपल्या आईचा खून का बरं करतो, त्याच्यावर अशी कोणती वेळ येते की स्वतःच्या आईची त्याला हत्या करावी लागते. माय बापा हो, सुंदर पोवाडा आहे, शांत चित्ताने बसून ऐका, कहाणीला भरपूर मजा येईल. आहा धोकाबाजीनं पहा ही कहाणी म्हणजे कुठली ऐका हो औरंगाबाद शहरास आम्ही 1 वर्ष झाला होता रेणुकाच्या लग्नास आणि बरोबर असताना बापा पती गेला स्वर्गात माझ्या
कशी पूर्ण करणार? अरे आता माझा बाळ जन्माला येईल, त्याचं लालन पोषण करावं लागेल. माझा पती मरण पावला, मी काय करू देवा? पती गेला बापा स्वर्गाच्या ठाई, आणि कशी करणार आता मी बाई? माझा दादा हो दादा, माझा दादा रे दुखानं, माझा दादा हो दादा, माझा दादा रे दुखानं हो. लोटून गेले, पुढे काही दिवस लोटून गेले, आणि प्रसूतीची वेळ येऊ लागले. आणि रेणुकाबाई मनातल्या मनात विचार करे, माझे दादा हो दादा, माझे दादा कसे हरीन, माझे दादा हो दादा, माझे दादा कसे दिवस निघत गेले. हळूहळू प्रसूतीची वेळ येऊ लागली, आणि एक दिवस रेणुकाबाई प्रसूत होऊन बाळाला जन्म दिला. प्रसूती होऊन बाळाला जन्म दिला, आणि बाळा पाहून हर्ष म्हणाला, माझे दादा हो दादा, माझे दादा आनंदी बना, माझे दादा हो दादा, माझे दादा आनंदी बना हो. मांडीवर घेऊन बापाची मुख लावाळा, आणि मुखी लावली बापा दुधाची धार, आणि गोजरा रूपवाना पाहून सुकुमार, माझा दादा हो दादा, माझा दादा गेली भारावून, माझा दादा हो दादा, माझा दादा गेली भारावून हो. बाळासाठी बापा करीन जीवाचे रान, पाहते रेणुकाबाई बाळाला जन्म दिला, आणि आता बिचारी स्वप्न पाहू लागते की मी आपल्या बाळाला मोठं करीन, चांगलं शिक्षण शिकवीन, आणि चांगला गुणवान बनवेन. बाळासाठी करीन जीवाचे रान, आणि बनविन याला मी गुणवान. माझे दादा हो दादा, माझे दादा शिक्षण शिकवण, माझे दादा हो दादा, माझे दादा शिक्षण शिकवण हो. एकटी बाई म्हणा, विधवा बाई म्हणा, तर आजूबाजूचे लोक त्या रेणुकाबाईवरती वाईट नजरेने पाहत होते. कुठे जर साथ येत राहिली तर तिच्यावरती नजर ठेवत होते की रेणुका आता आमच्या हातात येईल, आणि आता आम्ही हिच्यासोबत वाईट कृत्य करणार. पण परमेश्वराची लक्षणं होती. म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी, देव तारी त्याला कोण मारी. अरे म्हणे एक दिवस ती रेणुकाबाई रस्त्याने जात असताना दहा बांधवांना तिच्यासोबत काय झालं. हो रेणुकाने हे विचार केला हो, रेणुकाने हे केला
मला सापडली नाही. चुकवून निघता जातो हो. चुकवून निघता जातो खूप दिवस लोटून गेले. तो मुलगा ज्या मुलाला रेणुकाबाईने जन्म दिला सुरेश नावाचा मुलगा तो हळूहळू मोठा व्हायला लागला आणि असे करता बाळा झाला हुशार. नावाचा मुलगा झाला. रेणुकाबाईला विचार येऊ लागला की आता हा घरी राहून काय करेल म्हणून त्याच्या शाळेमध्ये नाव टाकून देते पहिल्या वर्गामध्ये. आणि तो मुलगा बिचारा नित्यनेमाने आपल्या शाळेत जाते. शाळेमध्ये हे दिले नाव नोंदवून रेणुकाबाई आपल्या मुलाच्या पहिल्या वर्गामध्ये नाव टाकून देते. मोलमजुरी करते बिचारी लोकांच्या कामाला जाते. आपल्या मुलाला आणि स्वतःला 2 टाइमचं जेवण करून आपल्या मुलाला शाळेमध्ये नाव टाकून देते. आणि पहा बांधवांना पुढे कहाणी कशी होते. माझं नाव रेणुका आणि मला एक मुलगा सुरेश नाव आहे. पण परिस्थिती अशी की सुरेश नाव